देशात आज सर्व सरकारी बँकेचे जे कर्मचारी आहेत ते संपावरती असतील. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांनी ह्या संपाची घोषणा केलेली आहे. आपण पाहतोय की सर्व सरकारी बँका ज्या आहेत त्या बंद असतील. मी सध्या दादरमध्ये आहे आणि दादरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक देखील बंद आहे. खरं तर या सगळ्याच संपामुळे सर्वसामान्यांवरती मोठा परिणाम होऊ शकतो, कारण बँकेतले जे व्यवहार आहेत ते ठप्प पडू शकतात. अनेक कर्मचारी जे आहेत ते संपावरती असल्यामुळे बँक संघटना आणि सरकारी यांच्यातील जे वाद आहेत ते आता शनिवारच्या सुट्टीवरती आहेत. कारण एकूणच आपण पाहतोय की जे 5 डे वर्किंग वीक जे आहे त्यामध्ये जी मागणी आहे ती मान्य करण्यात यावी अशी जी आहे मागणी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच मार्च 2024 मध्ये इंडियन बँक्स असोसिएशनने या संघटना यांच्यातील 12व्या द्विपक्षीय करार जे आहेत ते मान्य केले होते आणि त्यामध्ये सर्व शनिवार सुट्टी जी आहेत त्या घोषित करण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही या सरकारी अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे 5 डे वर्किंगसाठी संघटनांचा हा युक्तिवाद सुरू आहे. एकूणच आपण पाहतोय की या सगळ्यामुळे शाखेतील कामं जी आहेत ती ठप्प होऊ शकतात. जर बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायची असेल किंवा नवीन चेकबुक घ्यायचं असेल किंवा केवायसी अपडेट करायची असेल, या कामांना कुठेतरी विलंब होऊ शकतो आणि त्यामुळेच पेमेंट जे आहेत ते देखील अडकू शकतात. एटीएम मध्ये रोख रक्कम जी आहे ती कमी असू शकते, रोख रक्कमची टंचाई असू शकते आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या सगळ्यामुळेच कर्ज आणि सरकारी कामं जी आहेत, कारण सरकारी कामं आपण जर पाहिलं तर बँकेमधना कोणतीही एनओसी जी आहे ती हवी असेल तर तुम्हाला आता बुधवार किंवा गुरुवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कारण या संपाचा संपूर्ण फटका बसत आहे. सध्या आपण पाहतोय की या सगळ्याच कामांमुळे यूपीआय आणि डिजिटल पेमेंट जे आहेत हे सुरू राहतील. कोणताही यूपीआय असेल किंवा भीम ॲप आहे याचा वापर केला जाऊ शकतो. खासगी बँका ज्या आहेत यामध्ये लागू होत नाहीत, कारण HDFC, ICICI, ॲक्सिस सारख्या या मोठ्या खासगी बँका ज्या आहेत त्या सुरू राहतील. याचीच ग्राहकांची सर्व कामं जी आहेत ती सुरू देखील राहतील. पण मात्र या सगळ्या सरकारी कामांचा कुठेतरी जो आहे सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांनी संप पुकारल्यामुळे सर्वसामान्यांचे खासगी बँकमधले जे व्यवहार सोडून मात्र सरकारी बँकेतले जे व्यवहार आहेत कुठेतरी या सगळ्या व्यवहारांना आता विलंब लागू शकतो. व्हिडिओ सानिकेतसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.